नमस्कार मंडळी, जय शिवराय, जय महाराष्ट्र. आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपला पहिला मोठा ब्लॉग बनतोय. आणि मी आलो क्लासला सकाळ सकाळी उठून. भाई माझं पूर्ण हे झालेलं. सकाळी लेट उठलो म्हणून माझी फुल वाट लागली. हे माणूस माझ्या साईडला उभा आहे, त्याला घेऊन आलो सकाळी. मग गाडी भेटली म्हणून आलो, नाही तर मग माझी तर क्लासच गेलेला, आज पेपर गेलेला पूर्ण. आज चला पुढे जाऊ. तर मित्रांनो, आता आम्ही चाललो आहे क्लासमध्ये. पेपर आहे म्हणून पेपर द्यायचा आतमध्ये जाऊन. बघू आता काय येईन ते येईल लिहायला, नाही तर मग गेला खड्ड्यात. मग तर भाई पूर्ण पेपरच गेला. येत असला तर येत असला, नाही तर नाही. कारण की मी फुल बिमार आहे. आवाज वरून तुम्हाला समजा असेल, मी पूर्ण बिमार आहे. आता मी चाललो आहे क्लासला. जी तर मंडळी, आता आम्ही आलो कॉलेजचे पेपर, क्लासचे पेपर देऊन. ते क्लासचे पेपर भाई विचारूच नका, जाऊ दे. आता मी काय बोलत नाही क्लासच्या पेपरबद्दल. इंग्लिशचा पेपर असा होता ना, ज्यामध्ये आहे अख्ख्या बोर्डामध्ये असा प्रश्न कधीच विचारला नसेल भाई, कधीच नाही. आता कॉलेजचे पेपर तरी चांगले असतात भाई. अरे सोपे होते कॉलेजचे पेपर. उलट हे भाई कुठून आणलेला काय माहिती, जाम टेन्शन पेपर होता. पूर्ण लागले वाट. आता आम्ही चाललो घरी. चला तर मग नेक्स्ट भेटू घरी डायरेक्ट. तर मित्रांनो, हे बघा आता आम्ही आलो SK वाल्याकडं काहीतरी खायला, कारण की लागले भूक, नाश्ता करायला. चला तर आपण जाऊ आतमध्ये, बघू काय खाऊन घेऊ मित्रांनो आता. तर भावांना आता आपली पेटपूजा झाली. आता चाललं आपण घरी डायरेक्ट. आता इथून डायरेक्ट निघणार, आधी घरी पडणार, काय की आता ऑलरेडी लेट झाले जास्त. पण आता निघू घरी डायरेक्ट. कसे होते रे भाई? चांगलं होतं यार, लय भारी भाई. पोटच भरलं, पोटच भरलं भाई. एक प्लेटमध्ये पोट भरलं भाई पोळ्याचा. एक नंबर SK स्नॅक्स. तर मित्रांनो, आता मी आलेलो आमच्या शाळेची. तर हे बघा आमची शाळा. इथून मी 10वी काढले मित्रांनो. इथूनच हीच ती शाळा. इथं मला 70% पडलेले. डेंजर आहे, पण अजून पण तशीच आहे रे सेम. मला वाटलं काहीतरी बदलला असेल, काहीच नाही बदलला अजून. आता मी चाललोय मामाला टिफिन द्यायला. आता जस्ट घरी आलो आणि मला टिफिन द्यायला जायचं. आता बघू बरं काय होतं पुढं. पण आता सध्यासाठी तरी मला टिफिन द्यायला जायचं. आणि दमलोय जाम. गरमी होती, खूप गरमी बाहेर. आणि माझा घसा दुखतो गरमीमध्ये. म्हणजे रात्री थंडी होती, सकाळी पण थंडी होती. पण आता जरा गरमी आली आहे म्हणून जरा घसा म्हणजे ठीक वाटतोय. पण तरी पण पूर्ण ठीक नाही आलंय. पूर्ण म्हणजे असा आवाज वेगळा येतोय माझा बाहेर. तुम्हाला पण ऐकायला येत असं एकदम वेगळा आवाज येतो, एकदम वेगळा. म्हणजे असं पूर्ण असं क्रॅक झाल्यासारखं वाटतं आवाज. बघू बरं आता काय होतं. आणि आता मला एकट्यालाच जायला लागेल वाटतं, कारण की कोण सोबतच नाही. बघू. मला वाटलेलं मंडळी आपल्याला एकट्यालाच जायला लागतंय काय, पण प्रेम आहे घरी. प्रेम येतोय. आता बघू इकडून येईल. आता साला आले की मी निघू लगेच. तोपर्यंत तुम्ही कंटिन्यू राहा गाईज, कंटिन्यू राहा. लाईक शेअर फॉलो सबस्क्राईब सगळं करून घ्या. असेच आपल्या चॅनलवर ब्लॉग येत राहतील. आलाय हा माणूस बघा भाई. चड्डी बांधण्यावर नाही, पण पॅन्ट टी शर्टवर आहे. चला बाय बाय. आता निघलोय घरी जाईन आणि मग झोपून राहील. टाइमपासच नाही काय आहे तर रे. काहीच नाही भाई, आमची तर काही टाइमपासच राहिला आता जास्त. पेपर निघून सगळ्याचे पेपर चालू आहेत म्हणून लफडा झालाय. नाही त्याचे पेपर चालले काही, नाही त्याचे पेपर चांगले आहेत. ते केस बघा खूप खराब झाले. नवीन कोणी ब्लॉगर असेल तर मला मेसेज करा भाई, मी प्रमोट करून देतो. मलाच कोणतरी प्रमोट करून द्या पहिले, नंतर मी दोघांचे ब्लॉग प्रमोट करेन. पहिले माझ्यावर ब्लॉग प्रमोट करून द्या. ब्लॉग जास्त काय नाही. आता आम्ही चाललो आतमधल्या रस्त्याने घरी. कारण काय रे, कारण मामा पकडतील ना. तर मंडळी, आता आम्ही पोहोचलो तलावाची. ते बघा तलाव. येतो नार आहे. नाही रे, स्विमिंग करतोय ना. काहीतरी पोहतोय. काय करतोय वेंडी तो माणूस. कशी टॉपवाली बिल्डिंग गावातली. नाही रे, ती सिटीतली आहे. आपण गावात राहतो. नाही गावातच आहे ना ही पण.
वर्संट आहे व्हॅली. अबे फिशिंग करतात ते पोरं इथं. अरे हा फिशिंग करते वाटतं, तो काहीतरी करतोय. ये बंदा नक्की काय करतोय ते. बाई काय बघतोय सांग रे प्रेम बाई. बॉडीगार्ड आहे बोल सोबत. वाईट आहे. बॉडीगार्ड सोबत फिरतोय भाई. लफडा नाही करायचा. पर्सनल बाउन्सर घेऊन फिरतो मी. हा इकडनं घसरगुंडी करा गाईज. नक्कीच काहीतरी लाल होईल. बुडात लाल होईल पूर्ण. जादू जादू जादू. यो तो निंजा हातोडी में हाच आहे ना. या निंजा हातोडी में आ गया हूँ. म्हणून बोलतो जेमच्या पोट्ट्यांना इकडे सोडायचं नाही. रिकामे कामं करतात. ए कपल्स गोल. हा कोण आहे? पप्पा आहे. अरे सॉरी सॉरी कपल्स गोल नाही, बाप बेटी गोल. सॉरी 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 माय मिस्टेक झाली. नंतर नाही होणार कधीच. हाय तिकडे जागा काहीतरी आहे रे. हे नाही तिकडं आम्ही तिकडनं पवलेला आम्ही. पावलाय तू या पाण्यात. हा तेव्हा तिकडं समोर तिकडनं उडी टाकायची. तिथं दगड आहे असा. हा माहिती आहे ना. पवले आपण भाई जायचा माझा फोन पडून पाण्यात लपडा होऊन जायचा. ब्लॉग बिग सगळं जायचं. पूर्ण हे झालं धूळ माती सगळं गेलं. कर्ली करून टाक भाई. काय बोलतो. एस्थेटिक काय असं. चल जाऊ चला आता. चलो निकलते इधर से, नहीं तो घर पे जाके बूढ़ लाल हो जाएगा अपना ही. बूढ़े में फटके पडेंगे ऐसे फटाफट. वाघाची मावशी दिसली आम्हाला काहीच. वाघाची मावशी बोलते सपोर्ट करा, लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपली बबडी रेडी इथं. तिच्यावर धाम बसायला डायरेक्ट क्या औकात के बाहर नहीं जाने का. नाही भाई बेस्ट गाडी हीच आहे. पेट्रोल की बचत. आमच्यासाठी बेस्ट गाडी हीच आहे. निकलो गाइस फटाफट निकलो. मारने को आएंगे नहीं तो लोग हम लोग को. टोपला दिसतोय माझा. प्रेम भाई मला चालू करायला लागल वाटतं गाडी. तुला चालू करा. माझ्याने का नाही होती गाडी रे चालू. समजत नाही विषय हार्ड आहे गाडीचा. या माणसाला गाडी चालू करता येत नाही गाईस. मला करायला लागते. किकमध्ये काय झालं किक. त्याला बोलतात स्ट्रेंथ ऑफ माइंड. जादू चाललाय घरी. चला भेटू घरी. भेटू म्हणजे मी बहुतेक झोपूनच जाणार आहे घरी जाऊन. जाम झोप आले. दमलोय पूर्ण दिवसभर फिरून भेटलो ना जास्त काय नाही. जाऊ दे म्हणत दमलो. तिकडे जा काय पण बना लाईफ मध्ये. पण घरचा मोठा पोरगा नका बनवू. सगळी कामं तुमच्यावर येतील. हे तुमचे मम्मी पप्पा डिसाईड करतील. आम्ही नाही करू शकत. सॉरी. मोठा भाऊ इज द बेस्ट. काय बोलतो इंग्लिश नाही काय समजून घ्या थोडं. नका रागू नका. जय महाराष्ट्र. मराठी बोला. काही मराठी बोला. मराठीत वागा. मराठीत राहा. कारण मला येतं इंग्लिश. मराठीत राहा. उतरा ना गई गाईज. उतरा ना गई. काय बोलतात. संक्रांत आली गाईज. उतरत नाही. संक्रांत आली. ए भाई मी काय पण बोलायला लागलोय. फिक्सिंग करणं पडेगा गाईज. आपापल्या लाईफची फिक्सिंग करून घ्या. ए मेल्यावर कोण बघतं रे. यमराज सोबत फिक्सिंग करून घ्या आपापल्या लाईफची. थोडाफार घेऊन देऊन मामला सुलटत असेल तर सुलटून घ्या. लाईफ ना मिलेगी दुबारा. ये बघा यो आत्ता दवाखान्यातून आणलेला माणूस आहे हॉस्पिटलमधून. दात बघा. खिडकी ऑन टॉप बोलते. खिडकी ऑन टॉप. तर भावांनो मला करायचं आहे उद्याचा अभ्यास. आता उद्या पेपर आहे. उद्या पेपरचा अभ्यास करायला लागेल. आता तेव्हा उद्या काहीतरी लिहू पाहिजे पेपरमध्ये. नाही तर सर तर मग आता मी जरा अभ्यासाला लागतो. भेटू संध्याकाळी. लेट्स नॉट स्लीप नॉट गो. लेट्स अभ्यास. बघा घरी चाललो आता जस्ट दवाखान्यातून आलोय. भाई डॉक्टरने किती मिनिटात निपटवला पवन मला. 2 मिनिटात. दोन एवढं नाही रे. 3 मिनिटं झालेले. 10 सेकंडच्या आतमध्ये इंजेक्शन घातलं. म्हणजे मी गेलो नसताना मला लगेच भाई झोपवलं आणि लगेच बरं करायला दिलं आणि लगेच इंजेक्शन दिलं लगेच. अजून मी बघतो मस्तपणे मॅच चालू होता. मस्तपणे हार्दिक पांड्याला लावते सगळ्यांची वाट. साऊथ आफ्रिकाची लावते वाट मस्तपणे. तिलक पण खेळतोय भाई. तिलक चालतंय. तिलकनी मारली हाफ सेंचुरी. चला मग मित्रांनो आजचा व्लॉग संपूया इथं.
नमस्कार मंडळी, जादू दिसतं का तुम्हाला? जादू. आता मी चाललोय मामाला टिफिन द्यायला. धन्न बाहेर काढू आता. चला काय झरते. तर मित्रांनो मी पोहोचलो आता घरी. आता चाललोय घरी. दिसत नाही काय? चला घरी. काय बांदर क्या निंजा हतोडी मी आ गया घर पे. म्हणजे बघू शकता तुम्ही माझी एनर्जी किती आहे. एवढा भाई आपण बघू शकता आपली एनर्जी किती आहे. एवढा भाई दवाखान्यातून येऊन इंजेक्शन घेऊन सगळं करून पण. जय महाराष्ट्र. भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये नव्याने नवीन व्लॉग सोबत. नक्कीच भेटणार. बाय बाय.